विद्यार्थिनीला मारहाण प्रकरण पालक शिक्षिका वाद पोलीस स्टेशनपर्यंत. मसवड पालिका हद्दीतील विरकरवाडी येथील एका नामांकित शाळेत विद्यार्थिनीला शिक्षिकेनं मारहाण केल्याच्या आरोपावरून पालक व शिक्षिका यांच्यात वाद निर्माण होऊन हा प्रकार थेट मसवड पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्यानं परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार शाळेत स्वच्छतेचं काम सुरू असताना दोन विद्यार्थ्यांमध्ये तक्रार झाली. त्यानंतर संबंधित शिक्षिकेनं दोन्ही विद्यार्थिनींना बोलावून घेतला. त्यातील एक विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशाऐवजी वेगळ्या पोशाखात आल्यानं तिला शिक्षा म्हणून हातावर काठीनं मारल्याचं शिक्षिकेचं म्हणणं आहे. मात्र या मारहाणीमुळे विद्यार्थिनीच्या हातात बोटातून रक्त आल्याचा आरोप पालकांनी केलाय. घटनेनंतर विद्यार्थिनीनं हा प्रकार प्राचार्यांना सांगितला. घरी जात असताना तिच्या हातातून रक्त येत असल्याचं पाहून आजीने शाळेत जाऊन शिक्षिकेला जाब विचारला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळेत येऊन प्रशासनाला प्रश्न विचारत मुलीचं पोलीस स्टेशन गाठलं. दरम्यान संबंधित शिक्षिकेने आपल्यावर पालकांनी दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप करत वर्गातील विद्यार्थ्यांचं पोलीस स्टेशन गाठल्यानं तिथं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. शिक्षक, पालक व ग्रामस्थ पोलीस स्टेशनमध्ये जमल्यानं परिसरात मोठी गर्दी झाली. यावेळी पालक व शिक्षिका यांच्यात पोलिसांसमोरच वादावादी झाल्यानं पोलिसांनी सर्वांना समज देत तक्रार द्यायची असल्यास लेखी द्यावी, अन्यथा गोंधळ घालू नये अशी सूचना दिली. दरम्यान शाळेत घडलेला प्रकार दुर्दैवी असून विद्यार्थ्यांना घेऊन थेट पोलीस स्टेशनला जाणं योग्य नव्हतं. या प्रकारामुळे वाडीची बदनामी झाली. संबंधित शिक्षिकेची बदली करावी अशी मागणी माजी नगरसेवक दीपक बनकर यांनी केली. राजोग 79 न्यूज, मसवड.